ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी जीत. स्वामी रामसुखदास रचित साधक संजीवनीच्या वाचनाला आज आपण सुरुवात करणार आहोत. आज 733वी ज्ञानेश्वरी जयंती आहे. या निमित्ताने आपण हे कार्य सुरू करणार आहोत. वाचन निरूपण मी तुमच्यासाठी करणार आहे आणि माझ्या स्वतःसाठी सुद्धा करणार आहे. कारण एकदा ही विषय आपण वाचतो त्यावेळेला दुसऱ्यांदा आपण हे स्वतः शिकत असतो. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. यातले वेगळे वेगळे कंगोरे सातत्याने वाचनाने आणि निरूपणाने समजत राहतात. सर्वप्रथम आपण प्रकाशकाचे नम्र निवेदन वाचूया. विश्वसाहित्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचे स्थान अद्वितीय आणि अलौकिक आहे. हे साक्षात भगवंताच्या मुखातून प्रसारित झालेली परमरहस्यमय अशी दिव्यवाणी आहे. यात स्वतः भगवंतांनी अर्जुनास निमित्त करून मानवजातीच्या कल्याणासाठी उपदेश केला आहे. या छोट्याशा ग्रंथामध्ये भगवंतांनी आपल्या हृदयातील अत्यंत विलक्षण भाव भरले आहेत की ज्यांचा आत्तापर्यंत कोणालाही अंत लागू शकला नाही आणि लागणे शक्यही नाही. आमचे परमश्रद्धेय श्री स्वामी रामसुखदासजी महाराजांनी या अथांग गीता समुद्रात बुडी घेऊन अनेक गुह्यतम अमूल्य रत्ने शोधून काढली आहेत आणि या साधक संजीवनी टीकेच्या माध्यमातून साधकांच्या कल्याणासाठी उदार हृदयाने वाटून दिले आहेत. गीतेच्या या टीकेविषयी आमची अशी धारणा आहे की ही टीका आम्हाला दुसऱ्या टीकांपेक्षा अत्यंत अद्वितीय, विलक्षण, अलौकिक अशी वाटते. आम्हाला गीतेच्या दुसऱ्या टीकांचा एवढा अभ्यास नाही, तरी पण या टीकेमधील अनेक श्लोकांमधून प्रगट केलेले भाव अत्यंत विलक्षण आणि नवीन वाटले. जसे पहिल्या अध्यायापासून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे भाव दृष्टीस पडतील. जर पाठक गांभीर्याने याचे अध्ययन करेल तर त्याला आणखी कोणत्याही इतर श्लोकातून थोडेफार नवीन भाव प्राप्त होऊ शकतात. वर्तमान काळात प्रामुख्याने सरळ सोप्या पद्धतीने साधनाचे तत्व विशद करणाऱ्या ग्रंथांचा अभाव जाणवतो. म्हणून योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने साधकांना कठीण जात आहे. अशा स्थितीत परमात्मा प्राप्तीच्या अनेक सरळ उपायांनी युक्त साधकोपयोगी अनेक विशेष आणि मार्मिक गोष्टींनी शृंगारलेला तसेच अत्यंत सरळ आणि सुबोध भाषेत लिहिलेला हा प्रस्तुत ग्रंथ अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान झाला आहे. पहा, परमश्रद्धेय स्वामीजींनी गीतेची ही टीका कोणत्याही दार्शनिक दृष्टिकोनातून अथवा आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी लिहिली नाही, तर साधकाचे हित कशा रीतीने होईल या दृष्टीने लिहिली आहे. परमशांतीच्या इच्छुक साधकासाठी मग तो कोणत्याही देश, वेश, भाषा, मत, संप्रदाय इत्यादीचा का असेना, त्याच्यासाठी ही टीका संजीवनी औषधी समान आहे. या टीकेचे अध्ययन केल्यास हिंदू, बौद्ध, जैन, पारसी, ईसाई, मुसलमान इत्यादी सर्व धार्मिक अनुयायांना आपापल्या मतानुसारच उद्धाराचे उपाय मिळतील. आपल्या उद्देशाच्या सिद्धीसाठी साधकास या टीकेत आवश्यक ती पूर्ण सामुग्री मिळेल. परमशांतीचे इच्छुक सर्व बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे की त्यांनी या ग्रंथरत्नाचे मनपूर्वक अध्ययन करावे आणि तत्त्व समजून घेऊन त्याला यथासाध्य आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आता आपल्या भारतीय विज्ञानामध्ये, अध्यात्मामध्ये आपण पाहिलं तर 9 दर्शनं सांगितलेली आहेत. 6 जी आहेत ती वेदांना मानणारी किंवा वेद हे ईश्वर प्रणीत आहेत हे मानणारी, आणि उरलेली 3 जी आहेत ती वेद हे ईश्वर प्रणीत नाहीत, ते मानवनिर्मित आहेत आणि ते सुद्धा टीकेला उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा संशोधन किंवा त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं मानणारी आहेत. तर अशा पद्धतीने जी दर्शनं सांगितलेली आहेत आणि भारताबाहेरील सुद्धा जी दर्शनं आहेत, दर्शनशास्त्र, ते गीता हे दर्शनशास्त्र नाही या ठिकाणी, असं या ठिकाणी प्रकाशक सांगतात. दार्शनिक दृष्टिकोनातून कोणतंही दर्शन सांगण्यासाठीही नाही आहे. खरं सांगायचं तर सगळ्याच दर्शनांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे आणि ज्या गोष्टी ह्या परमात्मा तत्वाची उकल करण्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत
त्या सगळ्या गोष्टींचा वहपोह ह्या गीतेमध्ये करण्यात आलेला आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. परमात्म तत्व काय आहे? तर सर्व ज्याला म्हटलेलं आहे, ज्याला सर्वंकष म्हटलेलं आहे, जे संपूर्ण आहे, स्वतः ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, ज्यातून शून्य निर्माण झालं आणि त्या शून्यातून विश्व निर्माण झालं, ते जे मूळ तत्व आहे त्याला परमात्म तत्व म्हटलेलं आहे. सर्वशः जे आहे ते म्हणजे पूर्णपणे त्याचे सगळे कंगोरे, अंधार असू दे, प्रकाश असू दे, सगळ्याच ज्याच्यापासून निर्माण झालेले आहेत वस्तू, ते मूळ तत्व म्हणजे परमात्म तत्व आहे. याचाच अर्थ असा आहे की अध्यात्म हे विज्ञानाला त्या मूळ तत्वापर्यंत घेऊन जाणारं तत्व आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अध्यात्म शिकलं पाहिजे. मूळ तत्व जर माहीत असेल तर अर्थातच आपल्याला म्हणजे ज्ञान असेल तर त्याचा विस्तार किंवा त्याचं विशिष्ट पद्धतीने होणारं ज्ञान म्हणजे विज्ञान हे समजणं आणि ते आत्मसात करणं आणि त्याच्यानंतर आत्ता ज्याचा खूपच बोलबाला झालेला आहे असं तंत्रज्ञान समजणं, या गोष्टी फार कठीण जात नाहीत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर या सगळ्या उद्देशाने आपण आता या आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना हा प्रवास सुखाचा होऊ दे, ही ईश्वराच्या चरणी नेहमीच माझी विनंती असेल. तुम्हाला सगळ्यांना स्वतः तुमचा जो स्व आहे तो सापडो, अशा माझ्या शुभेच्छा आहेत. आज या ठिकाणी आपण इथे थांबूया पुढच्या ऑडिओसाठी, व्हिडिओसाठी. धन्यवाद. ओम परमात्मने नमः.